हॅलो व्ह्यूवर, हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपलं इंग्लिश विथ शेख सर या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा आपला टॉपिक आहे सिंपल फ्युचर टेन्स। जर आपल्याला सिंपल फ्युचर टेन्स हा टॉपिक शिकायचा असेल आणि आपल्याला येत नसेल तर व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघा। आज हा टॉपिक इथे क्लिअर करणार आहे आणि ग्रामरच्या सगळ्या व्हिडिओला बघण्यासाठी आणि ग्रामर शिकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लगेच व्हिडिओला स्टार्ट करत आहे। टॉपिक आहे आपलं सिंपल फ्युचर टेन्स म्हणजेच की भविष्यकाळ। सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ। आता भविष्यात एखादी कृती होणार आहे हे सांगण्यासाठी हा टेन्स वापरला जातो। हा टेन्स कुठे वापरला जातो? जर भविष्यात एखादी कृती होणार आहे जी झालेली नाही आहे, होणार आहे हे दाखवण्यासाठी या टेन्सचा वापर केला जातो आणि याला सिंपल फ्युचर टेन्स असं म्हटलं जाते। उदाहरणार्थ याची सेंटेन्स कसे असतात? तू उद्या येशील का? तू उद्या येशील का म्हणजे आलेला नाही आहे, येणार आहे, पण येशील का असं विचारलेलं आहे, म्हणजेच भविष्यातली गोष्ट सुरू आहे, म्हणजेच हा सिंपल फ्युचर टेन्सचा वाक्य आहे। दुसरं एक्झाम्पल पहा, मी उद्या शाळेत जाईल। उद्या जाईल म्हणजे आज गेलेलं नाही आहे आणि हे भविष्यातली गोष्ट आहे। हे सेंटेन्स सुद्धा आपलं सिंपल फ्युचर टेन्सचा सेंटेन्स आहे। फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यात होणाऱ्या गोष्टी आणि भविष्यात होणाऱ्या घटना, कृती म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स होय। आता हा जो सिंपल फ्युचर टेन्स आहे याची व्याख्या मी तुम्हाला सांगितली। उदाहरणार्थाचे जे सेंटेन्स कसे येतात हे तुम्हाला मी एक्सप्लेन केलं मराठीमध्ये। आता इथे आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। त्या इम्पॉर्टंट गोष्टी कोणत्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहे। एक फर्स्ट म्हणजे पहा, आपल्याला या टेन्समध्ये शिकायचं आहे सिंपल फ्युचर टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब म्हणून विल हा हेल्पिंग वर्ब यूज केला जातो। हे आपल्याला एकदम ब्रेनमध्ये फिट करून घ्यायचं, विसरायचं नाही आहे। दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, वर्ब म्हणून यामध्ये फर्स्ट फॉर्म यूज केली जाते। सिंपल फ्युचर टेन्समध्ये वर्बची फक्त फर्स्ट फॉर्म यूज केली जाते तिन्ही टाईपच्या स्ट्रक्चरमध्ये। ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो। थर्ड आपल्याला लक्षात ठेवायचं आहे या सेंटेन्समध्ये टुमारो, नेक्स्ट वीक, नेक्स्ट मंथ, सून किंवा लेटर हे अशा पद्धतीचे वर्ड असतात आणि हे वर्ड आपल्याला फ्युचरबद्दल सांगतात, म्हणजेच हे सिंपल फ्युचर टेन्सबद्दल आपल्याला हे वर्ड सांगत असतात। हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। फोर्थ थिंग इज विल नंतर V2 किंवा V3 वापरत नाही। तीनही स्ट्रक्चरमध्ये हे तीन स्ट्रक्चर आहे, पॉझिटिव्ह स्ट्रक्चर, निगेटिव्ह स्ट्रक्चर आणि क्वेश्चन स्ट्रक्चर म्हणजेच इंट्रोगेटिव्ह स्ट्रक्चर। या तीनही टाईप्सच्या सेंटेन्सच्या स्ट्रक्चरमध्ये सिंपल फ्युचर टेन्समध्ये वर्बची फर्स्ट फॉर्मच यूज केली जाते, V1च यूज केला जाते। V2 किंवा V3 या दोन्ही वर्बच्या फॉर्मचा या टेन्समध्ये यूज केला जात नाही। हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। हे पॉइंट लक्षात ठेवायचे आहे। स्ट्रक्चर तीनही पॉझिटिव्ह स्ट्रक्चर, निगेटिव्ह स्ट्रक्चर किंवा क्वेश्चन म्हणजेच इंट्रोगेटिव्ह स्ट्रक्चर, तीनही स्ट्रक्चरमध्ये वर्बची फर्स्ट फॉर्मच यूज होणार आहे सिंपल फ्युचर टेन्समध्ये। कसं ते पहा, हा पॉझिटिव्ह सेंटेन्सचा स्ट्रक्चर आहे, आय विल गो। आता इथे विल, आय विल, विलच्या नंतर इथे फर्स्ट फॉर्म आहे गो, म्हणजेच ही V1 आहे। इथे पहा निगेटिव्ह सेंटेन्समध्ये विलच्या नंतर लगेच नॉट आणि नंतर गो, हे सुद्धा वर्बची फर्स्ट फॉर्मच आहे निगेटिव्ह सेंटेन्समध्ये सुद्धा। आणि इंट्रोगेटिव्ह म्हणजेच प्रश्न विचारणारे क्वेश्चनेबल जे सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा विल आयच्या नंतर गो, हे गो 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 हे जे आहे वर्बची फर्स्ट फॉर्म आहे। तर या पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स किंवा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स तयार करत असताना वर्बची फर्स्ट फॉर्मच सिंपल फ्युचर टेन्समध्ये यूज केली जाते। हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। सिंपल फ्युचर टेन्सचा पॉझिटिव्ह सेंटेन्सचा स्ट्रक्चर कसं असणार आहे हे आपल्याला बघायचं आहे। तर स्ट्रक्चर माहीत असलं तर आपण किती सेंटेन्स तयार करू शकतो। तर सिंपल फ्युचर टेन्सचा पॉझिटिव्ह सेंटेन्सचा जो स्ट्रक्चर आहे तो या पद्धतीने आहे, सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट हा आपला स्ट्रक्चर आहे। सिंपल फ्युचर टेन्सच्या सेंटेन्स कसं तयार करायचं याच्याहून तयार करता येते। फॉर एक्झाम्पल पहिला सेंटेन्स पहा, फर्स्ट सब्जेक्ट आहे आय, विल आपला ॲज इट इज घेतलं,
V1 आहे आपलं गो आणि टू स्कूल आहे आपलं ऑब्जेक्ट. या स्ट्रक्चरनुसार हा सेंटेन्स तयार झालेला आहे. आणि जिथे आपल्याला विल दिसेल आणि वर्बची फर्स्ट फॉर्म दिसेल तर तो सेंटेन्स आपला सिंपल फ्युचर टेन्सचा सेंटेन्स आहे. सेकंड एक्झाम्पल पहा, ही विल प्ले क्रिकेट. आता ही विल प्ले क्रिकेट, सब्जेक्ट आहे ही, विल आहे ॲज इट इज आपलं, प्ले आहे आपलं V1 आणि क्रिकेट आहे आपलं ऑब्जेक्ट. थर्ड सेंटेन्स, शी विल स्टडी इंग्लिश. हा सेंटेन्स सिंपल फ्युचर टेन्सचा सेंटेन्स आहे. वी विल हेल्प यू हा सेंटेन्स सुद्धा सिंपल फ्युचर टेन्सचा सेंटेन्स आहे. दे विल कम टुमारो. आता इथे टुमारो आलं, मी लक्षात ठेवायला सांगितलं होतं की जे भविष्यातल्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी काही वर्ड असतात, त्यातला एक वर्ड आहे टुमारो. हा सिंपल फ्युचर टेन्सचा सेंटेन्स आहे. हे 5 एक्झाम्पल होते सिंपल फ्युचर टेन्सचा स्ट्रक्चर प्रमाणे आपण हे वर्ड सेंटेन्स तयार केले होते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. मी एकदम इझिली तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण हा सिंपल फ्युचर टेन्सचा टॉपिक, याच्यामध्ये तुम्हाला सेंटेन्स कसे तयार करायचे, निगेटिव्ह सेंटेन्स कसे तयार करायचे, वर्बची कोणची फॉर्म यूज करायची, हे पूर्ण इन डिटेलमध्ये एक्सप्लेन करत आहे. व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघा. आता इथे बघायचं आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्सचा जो स्ट्रक्चर आहे तो कसा असतो. निगेटिव्ह सेंटेन्सचा स्ट्रक्चर कसा असतो ते आपल्याला पाहायचं आहे. याच्यासारखंच असतो, फक्त विलच्या नंतर नॉट असते, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघूया. सब्जेक्ट प्लस विल प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. इथे सुद्धा वर्बची फर्स्ट फॉर्म यूज होते, इथे वर्बची फर्स्ट फॉर्म यूज होते दोन्ही स्ट्रक्चरमध्ये. आता फर्स्ट सेंटेन्स या फ्रेम स्ट्रक्चरनुसार तयार केलेला आहे. एक्झाम्पल बघूया. सब्जेक्ट आहे आय, विल ॲज इट इज आलं, नॉट घेतलं कारण निगेटिव्ह सेंटेन्स आहे, गो हा V1 आहे आणि देअर हा आपला ऑब्जेक्ट आहे. हा या स्ट्रक्चरनुसार हा आपला सेंटेन्स तयार झालेला आहे. हा सेंटेन्स सिंपल फ्युचर टेन्सचा सेंटेन्स आहे. एक्झाममध्ये जेव्हा आपल्याला येते तर असं सेंटेन्सचे एक्झाम्पल दिलेले असतात आणि तो सेंटेन्स आयडेंटिफाय करायचा असतो, आपल्याला ओळखायचा असतो की तो कोणत्या टेन्सचा सेंटेन्स आहे. सेकंड पहा, ही वॉन्ट प्ले क्रिकेट. इथे हा वॉन्ट शब्द आहे. इथं बघायचं विल प्लस नॉट हा याचं कॉन्ट्रॅक्शन फॉर्म आहे, यालाच आपण म्हणतो वॉन्ट. ॲपोस्ट्रॉफी देऊन दिलं जाते. विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन फॉर्म वॉन्ट होते, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आता ही वॉन्ट प्ले क्रिकेट हा सेंटेन्ससुद्धा सिंपल फ्युचर टेन्सचा सेंटेन्स आहे. वी विल नॉट हेल्प यू हा सेंटेन्स सिंपल फ्युचर टेन्सचा सेंटेन्स आहे. दे विल नॉट कम टुमारो हा सेंटेन्ससुद्धा सिंपल फ्युचर टेन्सचा सेंटेन्स आहे. तर हे होते पॉझिटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर असं आणि त्यानुसार तयार झालेले हे सेंटेन्स आहे. असे कितीही सेंटेन्स तुम्ही या स्ट्रक्चरप्रमाणे ॲड करू शकता, तयार करू शकता. सिंपल फ्युचर टेन्सचे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स कसे फ्रेम करायचे किंवा कसे ओळखायचे, कसे तयार करतात ते आपल्याला या स्ट्रक्चरनुसार बघून घ्यायचं आहे. हा इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचा स्ट्रक्चर आहे, म्हणजेच क्वेश्चन विचारणारे वाक्यांचा स्ट्रक्चर सिंपल फ्युचर टेन्सचा. विल प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट हा याचं स्ट्रक्चर आहे सिंपल फ्युचर टेन्सचा इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचा स्ट्रक्चर. या स्ट्रक्चरनुसार आपण कितीही सेंटेन्स तयार करू शकतो फ्युचर टेन्सचे. स्ट्रक्चरनुसार फर्स्ट सेंटेन्स पाहूया. विल यू कम टुमारो. विल आपलं ॲज इट इज इथं आलं हेल्पिंग वर्ब, यू आपलं सब्जेक्ट आहे, कम आपलं V1 आहे, टुमारो आपलं ऑब्जेक्ट आहे. हा झाला सिंपल फ्युचर टेन्सचा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स या स्ट्रक्चरनुसार तयार. सेकंड सेंटेन्स विल ही प्ले क्रिकेट हे आहे इंटरोगेटिव्ह सिंपल फ्युचर टेन्सचा सेंटेन्स. थर्ड सेंटेन्स आहे विल दे हेल्प अस. या पद्धतीने आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचे सिंपल फ्युचर टेन्सचे वाक्य तयार करू शकतो आणि ओळखू शकतो. आपल्याला माहीत पाहिजे की इंटरोगेटिव्ह सेंटेन्समध्ये हा स्ट्रक्चरनुसार सेंटेन्स असते. विल प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट हे आपल्याला एकदम पक्क लक्षात ठेवायचं आहे. त्यानुसार इथे काही क्वेश्चन आहे, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. फिल इन द ब्लँक्स दिलेले आहे तुम्हाला, 2 फिल इन द ब्लँक्स आहे. हा फर्स्ट क्वेश्चन, हा सेकंड क्वेश्चन. याच्यामध्ये आय फिल इन द ब्लँक गो टू स्कूल टुमारो. इथे ऑप्शन ए आहे, ऑप्शन बी आणि ऑप्शन सी. सिंपल फ्युचर टेन्सचा जर याला सेंटेन्स आपल्याला करायचा असेल तर आपल्याला कोणता हेल्पिंग वर्ब याच्यामध्ये घ्यावं लागेल
ते मला कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे. द चिल्ड्रन फिल इन द ब्लँक प्ले इन द पार्क. इथे काय घेणार? ऑप्शन ए घेणार, बी घेणार का सी घेणार? हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. एकंदरीत मी तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्सचं तीनही पॉझिटिव्ह सेंटेन्स, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स तिन्हीचं मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगितलं आहे आणि तिन्हीमध्ये V1 वर्बची फर्स्ट फॉर्म यूज करायची आहे. वर्बची सेकंड किंवा थर्ड फॉर्म या टेन्समध्ये यूज होत नाही, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि सेंटेन्स फ्रेम करायचे कसे? तर स्ट्रक्चरनुसार. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्ही जेव्हा सेंटेन्स रीड करता तेव्हा या टेन्सचे जर हा टेन्स तुम्हाला अंडरस्टूड झाला असेल तर या टेन्सनुसार त्याला आयडेंटिफाय करायला शिकायचं आहे सगळ्या सेंटेन्सला टेक्स्टबुकमधल्या. आमचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.